हेरले शिक्षण संस्था गावाच्या ताब्यात राहावी यासाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला यश आलंय. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायाधीश संदेश पाटील आणि वृषाली जोशी यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 11 ऑगस्ट 2014 रोजी पारित केलेला आदेश आणि कोल्हापूर शिक्षण उपसंचालक यांनी 7 एप्रिल 2014 रोजी सादर केलेला अहवाल रद्द केलाय. न्यायालयानं गावाच्या बाजूनं निकाल दिल्यानं हेरलेसह परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या ग्रामस्थांनी 1960च्या दरम्यान हेरले शिक्षण संस्थेचे हेरले हायस्कूल हेरले सुरू केलं. त्यावेळी हेरले पंचक्रोशीतील ही एकमेव शाळा होती. त्यामुळे हेरलेसह मौजे वडगाव, माले, हलोंडी, चोकाक आणि मालेवाडी इथले विद्यार्थी शिकण्यासाठी या शाळेमध्ये येत असत. त्यावेळी ग्रामस्थ आणि प्रशासनानं सुमारे 3 एकरची माळ जागा या संस्थेला दिली होती. पण उत्पन्नाचं साधन काही नसल्यानं आणि एकमेव शाखा असल्यानं या ठिकाणी इमारत बांधता आली नाही. पण गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या जागेमध्ये वर्ग सुरू होते. पण संचालक मंडळाच्या अंतर्गत कलहामुळं 1992 साली ही संस्था 5 संचालकांनी अंबप इथल्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला हस्तांतरित करून टाकली. त्यामुळं अन्य 2 संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून हस्तांतरण रद्द करण्याची मागणी केली होती. सन 1997 साली याचा पहिला निकाल लागला. यामध्ये शाळेचा भूखंड हस्तांतर करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला, तर शाळाबाबत निर्णय ग्रामस्थांच्या विरोधात गेला. त्यानंतर पुन्हा यामध्ये दावा दाखल करण्यात आला. त्याचा निकाल 2013 साली लागला होता. यामध्येही असे साधर्म्य होतं. त्यामुळे ही संस्था गावाच्या ताब्यात राहते की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. तरीही ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवला. जवळपास 28 वर्ष हे हायस्कूल अंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ चालवत आहे. पण या संस्थेनं विद्यार्थ्यांना कोणत्याही भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झालं. त्याकडे अनेकांनी कानाडोळा केला. सध्या या हायस्कूलमध्ये गावातील गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. सन 2013 नंतर हेरले गावचे सर्वसामान्य कुटुंबातील सुपुत्र आणि जिद्दीने शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयात वकिली पेशा पत्करलेले ॲडव्होकेट संदीप कोरगाव आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया कोरगाव यांनी कोणत्याही फीची अपेक्षा न करता शिक्षण संस्था गावामध्येच राहावी आणि गावाच्या ताब्यातच राहावी यासाठी लढा सुरू ठेवला. यावेळी राज्यातील काही शिक्षण संस्थांबाबत झालेल्या निकालाचा आधार घेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदेश पाटील आणि वृषाली जोशी यांच्या बेंचनं महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी पारित केलेला आदेश आणि कोल्हापूर शिक्षण उपसंचालक यांनी 7 एप्रिल 2014 रोजी सादर केलेला अहवाल रद्द केला. त्याचबरोबर झालेला व्यवहार हा गावातील नागरिकांच्या सहमतीशिवाय झाला असून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 1971 आणि त्याअंतर्गत 1972 मध्ये तयार करण्यात आलेल्या नियमांमधील तरतुदीनुसार योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत. हा आदेश आजपासून 3 महिन्यांच्या आत अंमलात यावा असं निकालात नमूद करण्यात आलंय. हेरले हायस्कूल संदर्भात कालच आपल्या हाती एक निकाल आलेला आहे. जो निकाल खरंच गावासाठी एक क्रांतिकारी ठरणारा आहे. गावामध्ये बऱ्याच वर्षापासून एकच शिक्षण संस्था आहे हेरले गावामध्ये, त्यांची एकच शाळा आहे आणि त्या संदर्भात एक चुकीच्या पद्धतीनं त्यावेळी तथाकथित काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने शाळा मॅनेजमेंट दुसऱ्याला ट्रान्सफर केली होती आणि शाळेची जमीन ही दुसऱ्याला विकली होती. त्या जमिनी संदर्भात पूर्वी निकाल झालेला आहे आणि आजही माननीय हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर यांनी ह्या निकालामध्ये शाळेची जी जागा आहे ती फक्त आणि फक्त हेरले शिक्षण संस्थेचीच आहे ह्या निकालावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्याच्याशिवाय ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट जो विषय आहे तो अगदी चुकीच्या पद्धतीने शिक्षण खात्याने वापरला गेला. शिक्षण खात्याने चुकीच्या पद्धतीने निकाल दिला आणि ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट ही बरोबर झाली असा जो निकाल दिला होता त्याच्या संदर्भात हायकोर्टाने
योग्य तो निर्णय देऊन त्या विषयावरती ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि ही शाळा पुन्हा एकदा हेरले शिक्षण संस्थेस मिळण्यासाठी आता आपल्यासाठी एक आशावादक असा निकाल या हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर यांनी दिलेला आहे. या आदेशानं अंबपमधील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला चपराक बसली असून शासन मान्यतेसह जवळपास 3 एकर 11 गुंठे सह अन्य स्थावर मालमत्तेचं मूळ संस्थेकडं फेर हस्तांतरण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कोल्हापूर खंडपीठाच्या निकालामुळं हेरलेसह परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून याबाबत लवकरच सर्व तरुण मंडळे, समाज घटक, ग्रामस्थ, राजकीय मंडळी, सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींची व्यापक बैठक बोलावून शाळा ताब्यात घेण्याचा निर्णय होणार आहे. ग्रामस्थांनी माझे गाव माझी शाळा ही संकल्पना राबवावी, हेरले हायस्कूल बचाव समिती स्थापन करावी आणि लढा उभा करावा असं आवाहन ॲडव्होकेट संदीप कोरगाव यांनी केलंय.